अक्षय तृतीया का साजरी केली जाते, त्याचा इतिहास काय आहे. घरात म्हणताना ऐकलं असेल मोठ्यांना की अरे आंबे ना आपण अक्षय तृतीयापासूनच खायला सुरुवात करूया. तर तसं का? नमस्कार मित्रांनो, अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही विचार करत असाल की मी हा एवढंच साडीवाला गेटअप का करून बसली येते. तर थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की मी आज तुम्हाला अक्षय तृतीया का साजरी केली जाते, त्याचा इतिहास काय आहे. तर म्हणताना ऐकलं असेल मोठ्यांना की अरे आंबे ना आपण अक्षय तृतीयापासूनच खायला सुरुवात करूया. तर तसं का, आणि आपण अक्षय तृतीयाला पुरणपोळीच का बनवतो, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला अक्षय तृतीयाचा परंपरा, अक्षय तृतीया का साजरी केली जाते आणि आपण पुरणपोळीचाच नैवेद्य का दाखवतो हे जाणून घ्यायचं असेल, सो स्टे ट्यून टिल दी एंड ऑफ दी व्हिडिओ. तुम्ही माझा व्हिडिओ जर फर्स्ट टाईम बघत आहात, सो हाय, माय नेम इज श्रुती जाधव आणि मी व्हिडिओज बनवते रिलेटेड टू फूड, आर्ट आणि मराठी व्लॉग्स, लाईफस्टाईल आणि थोडंसं फॅशन पण. मी डेली व्हिडिओज पोस्ट करते विच आर शॉर्ट व्हिडिओज, आणि दर आठवड्याला मी एक दिवस तरी लाँग फॉर्मॅट व्हिडिओज पोस्ट करते. सो जर तुम्हाला अशा व्हिडिओज बघायला आवडत असतील सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल डाऊन बिलो, आणि मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला अजून काय काय नवीन बघायला आवडेल, काही आयडियाज असतील. लेट्स कनेक्ट टुगेदर. सो आता मी तुमचा जास्त वेळ घालवत नाही आणि लेट्स बिगिन विथ दी व्हिडिओ. अक्षय तृतीया हा एक अतिशय पवित्र व शुभ दिवस मानला जातो, कारण की अक्षय तृतीया हे वैशाख शुद्ध तृतीयेच्या दिवशी साजरी केली जाते. विशेषतः आपण एखादं नवीन कार्याला सुरुवात जर करायची असेल तर अक्षय तृतीयापासून सुरुवात करतो. काही सोनं नाणं घ्यायचं असेल तर आपण अक्षय तृतीयाला घेतो, किंवा कोणाला काही नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर बरेच लोक त्यांचा नवीन व्यवसाय हा अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरुवात करतात. अक्षय शब्दाचा अर्थ आहे कधीही कमी न होणारा किंवा कधीही नष्ट न होणारा. तर आता आपण अक्षय तृतीयाचा पौराणिक सिग्निफिकन्स जाणून घेऊया, म्हणजेच पौराणिक महत्त्व काय आहे अक्षय तृतीया साजरा करण्यामागे. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी अनेक पौराणिक घटना घडलेल्या आहे. नंबर 1, अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. तर भगवान परशुराम हे श्रीकृष्णांचा 6वा अवतार आहे. भगवान परशुरामांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण कार्य म्हणजेच अत्याचारी क्षत्रिय राजांपासून पृथ्वीचं संरक्षण करणं. दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र दिलं होतं, ज्यामुळे पांडवांना अनंत अन्न मिळालं. माझ्या हातात आंबा पाहून तुम्हाला कळालंच असेल की आता आपण आंबा हा अक्षय तृतीयाच्या दिवसापासूनच का खाल्ला जातो हे जाणून घेणार आहोत. सगळ्यांना माहितीच आहे, आंब्याला फळांचा राजा असं म्हटलं जातं आणि तो समृद्धीचा प्रतीक आहे. या दिवशी आंब्याला खाण्याची सुरुवात केली जाते, कारण की त्याचा संबंध हे फळांच्या नवीन पिढीशी जोडलेला आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी आंब्याचं सेवन करण्यामुळे आपल्याला आनंद, समृद्धी आणि चांगलं आरोग्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी पुरणपोळीच का बनवली जाते हे जाणून घेऊया. तर अक्षय तृतीयाला पुरणपोळी बनवण्याची परंपरा आहे. पुरणपोळी ही एक गोड डिश आहे जी महाराष्ट्रात बनवली जाते. पुरणपोळी चण्याच्या डाळने आणि गुळने बनवली जाते, जे समृद्धीचं आणि आत्मसुखाचं प्रतीक आहे. जर आपण भगवान विष्णूंना अक्षय तृतीयाच्या दिवशी पुरणपोळी अर्पण केली तर ते खूप शुभ मानलं जातं. म्हणून पुरणपोळी ही अक्षय तृतीयाच्या दिवशी नैवेद्य म्हणून भगवान श्रीकृष्णांना अर्पण करतात. आता आपण जाणून घेऊया हाऊ इज अक्षय तृतीया सेलिब्रेटेड, रिच्युअल्स अँड कस्टम्स, म्हणजेच अक्षय तृतीया ही कशी साजरी केली जाते. पहिली गोष्ट म्हणजे त्या दिवशी सकाळी लवकर उठून देवांची पूजा केली जाते. त्यात भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि भगवान परशुरामांची पूजा केली जाते. घरात रांगोळी काढली जाते, घरात दिवा लावला जातो, ज्यामुळे घरात प्रकाश येतो आणि अंधाराचा नाश होतो. या दिवशी सोनं खरेदी करण्याची देखील परंपरा आहे. असं म्हणतात की या दिवशी जर सोनं खरेदी केलं
तर आगामी वर्षामध्ये समृद्धी येईल अशी मान्यता असते. लोक दान करतात ज्यामुळे त्यांच्या जीवनात शुभता आणि सकारात्मक ऊर्जा देखील येते. व्हाय इज अक्षय तृतीया इम्पॉर्टंट? अक्षय तृतीयाचं महत्त्व काय आहे? दिवशी आपण कोणतेही चांगलं कार्याला सुरुवात केल्यास त्याचा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतो असं म्हणतात. तुम्ही जर या दिवशी सोनं खरेदी केलं, कुठलंही दान केलं किंवा कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात केली तर असं म्हणतात की ते चिरकाल काळासाठी टिकतं किंवा अनंत काळासाठी टिकतं असं म्हणतात. आय होप तुम्हाला अक्षय तृतीयाचं महत्त्व आणि त्याच्या परंपरा समजल्या असतील. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल डाऊन बिलो. आणि मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला अजून काय काय नवीन बघायला आवडेल. ऑल्सो मला कॉमेंट करून सांगा की तुमच्याकडे अक्षय तृतीया कशी साजरी केली जाते ते. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय विल सी यू गाईज इन माय नेक्स्ट वन. टिल देन बाय.